आता आम्ही आलोय मच्छी घ्यायला. बघूया काय काय मच्छी घेतोय. काय फ्रेश कुठली असेल ती घेतो आम्ही. मला सुरमई हवी आणि मी सुरमईच घेणार आहे. म्हणजे मला काय नको, मला पाहिजे तर काय नाही घेणार आहे. तुला काय आवडतं बघूया ना. आम्ही एकच मच्छी करणार आहे. फायनली मच्छी घेऊन झाली आहे. सुरमई घेतली आम्ही. आता गौरव बनवणार आहे घरी जाऊन. मीच बनवतो, मीच साफ करतो सगळं. सो आज आम्ही बनवणार आहे सार. सुरमईचं सार बनवणार आहे. त्यानंतर सुरमई फ्राय बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. भाकरी आणि चपाती आम्ही बनवणार नाही, कारण ते बनवायला गेलं तर ते उद्या होईल, कारण मला वेळ जाईल, येत नाही. सो एवढंच बनवूया आणि स्टार्टिंग आपण सार पासून करू. सो आपल्याला सार बनवण्यासाठी काय 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 पाहिजे ते बघूया. मी धणे आणि मिरची भिजत घातलेली आणि त्याला 20 मिनिटं चांगली झाली आहे. आता हे मी मिक्सरमध्ये वाटेन. हे सगळं मिक्सरमध्ये वाटताना आपण काय काय घेतोय ते बघूया. सो पहिला मी टाकते कांदा, त्यानंतर मी टाकणार आहे लसूण, मी टाकणार आहे मिरची आणि धणे, आणि मी टाकते थोडे खोबऱ्याचे तुकडे. खोबरं तर मेन आहे. सो आता हे सगळं मिश्रण आपण वाटून घेऊया आणि ते एकदम असं थिक नको, म्हणजे थिक म्हणजे एकदम कन्सिस्टंटली पातळ झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण करी जशी असते तसं. त्यामुळे गठ्ठे नाही येणार. आणि मी थोडे खोबऱ्याचे तुकडे मोठेच टाकले, त्यामुळे मला खूप वेळा ते मिक्स करावं लागणार आहे. सो मिक्स करून घेऊया. तर आता आपण कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे आणि त्यात आधी कांदा टाकायचा मग कढीपत्ता टाकायचा. असू दे, असं काय नसतं, जसं आपल्याला पाहिजे तसं टाकायचं. असं काय ऑर्डर वाईज झालं पाहिजे. तू काय मोठा शेफ आहेस का? अरे मग असं आधी कढीपत्ता टाकला तिथे तडतडलं तिथे हे तो फ्रेग्रन्स येतो वेगळा. असू दे. ही कुक्या मैं बोलेगा वहीच बनेगा. आधी कांदा टाकायचा मग कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर आपण त्यात हे मिक्स केलेलं आहे ते सगळं टाकणार आहे. जे मिक्स केलेलं आहे ते काय काय ते गौरव आठवून सांग. आता आठवून काय सांगायचंय त्याच्यामध्ये? खोबरं आहे, मिरची आहे रेडवाली, धने आहे आणि लसूण आहे बस. आणि कांदा पण आहे. कांदा मीच कापलाय तो कांदा. पुढची प्रोसेस. सो आता आपला कांदा मस्तपैकी खरपूस झालाय. खरपूस भाजून झालेला आहे आणि आता यात मी हे मिश्रण टाकते. ते उडणार आहे सगळं, म्हणून मी सांगत होतो ते कपडे तू घातलेस ना ते घाल म्हणून. असू दे. आता हे मसाला चांगला भाजून घेऊया, म्हणजे त्याचे ते सगळं फ्रेग्रन्स आणि ते सगळं सोडेल. इन शॉर्ट उकळी काढून घेऊया. हा, उकळी मला काढूया. का तू अशी अडवतेस? तू दिसला नाही पाहिजे ना, मी बनवते. लोकांना कळलं पाहिजे मी बनवते. माझ्यामुळे बनवतो. तुझ्यामुळे. आता मस्त उकळी आली आहे ह्याच्यात. आता ह्यात आपण थोडे मासे सोडूया पाण्यात. मीठ पण टाकणार? मीठ नंतर टाकूया ना. मीठ आधी त्या मसाला लागलं पाहिजे. टाक मीठ. त्यात थोडंसं मीठ टाकलंय. जरा टाक अजून. माशाचे जरासं हेच पाहिजे बस, कारण की माशाला पण मीठ लागलं पाहिजे. सो आता उकळी आली आहे मस्तपैकी. मग आपण त्यात मासे टाकणार आहोत. मासे टाकून घेते. तर मी यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण आम्हाला एवढं थिक सार नकोय, थोडंसं पातळ हवंय. हे जास्तच पातळ झालेलं आहे. ते तर होणार बरोबर. हे एवढंच कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कन्सिस्टंटली. आणि सगळ्यात मेन गोष्ट आता मी टाकते मस्तपैकी कोथिंबीर. जोरात नको हलवू. आणि या कोकणातल्या राजाला कसं काय विसरलो आपण. थोडीशी कोकम. मच्छी टाकायची आधी टाकायचं असतं, पण ठीक आहे. पण आता उकळी येईल तोपर्यंत सगळं तेव्हा सगळं मिक्स होईल ते. सो आता आमचं सार झालंय आणि ते थोडं थिक नाही झालं, कारण आम्हाला जास्त थिक सार नाही आवडत. आम्ही थोडंसं थिक सार नाही आवडत नाही, आणि पाणी जास्त पडलंय. पण ते तेवढं व्यवस्थित झालेलं पाहिजे ना, की पाहिजे की थिक आम्हाला आवडत नाही म्हणून. ते कसं आहे, ते सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. घरात जास्त माणसं आहेत तर जास्त पाणी टाकायचं, घरात कमी माणसं आहेत तर कमी माणसं, मग ते कमी. जास्त वेळ खायचंय म्हणून आम्ही जास्त पाणी टाकलं. झालं, ते आम्ही कव्हर करतोय ते. आता त्याला चांगली उकळी येईल आणि मग आम्ही फिश फ्राय करायला घेऊ. सो ऑलमोस्ट आम्ही एक्सपेक्ट जसं केलं होतं तसं ते दिसतंय. सो आता टेस्ट करून बघूया कसं लागतंय. आणि आता आम्ही आमचा राईस लावलेला आहे. आता आम्ही मस्त फिश फ्राय करायला फिश फ्रायची तयारी करू. चलो. आता मी फिशला आगोळ लावून घेतलाय आणि आम्हाला सुरमई थोडी छोटी भेटली, कारण आम्ही संध्याकाळी मासे आणायला गेलेलो म्हणून. सकाळी गेले असते तरी तेवढीच भेटली असती, कारण की आता कसं आहे, समर सीझन आलाय, सीझन संपायला आलाय माशाचा. सो ते भेटतात. आणि आम्हाला सुरमईच आवडते. आम्हाला म्हणजे जास्त सुरमई आवडते. त्यानंतर आम्ही हलवा किंवा पापलेट खातो. पण कोलमी मला आवडते, पण तिने कोलमी घेतली नाही, कारण एका वेळी एकच मच्छी खायची, सगळं कॉकटेल नाही करायचं. फ्राय करायला फक्त सोडून फक्त त्याच्यात मसाला टाकला असता झाली असती फ्राय.
ठीक आहे, आता आपण ह्याला मस्त मसाला लावून फ्राय करायला टाक. हा ना मी एका शॉप मधून विकत घेतलाय, कारण मी सगळे मसाले त्यांच्याकडून विकत घेते. फिश फ्राय असो किंवा मटन मसाला, चिकन मसाला, त्यांच्याकडूनच हा मसाला मी घेतलाय. सो हा मसाला मी युज करणार आहे. आम्ही जिकडे मच्छी घेतो तिकडेच अपोजिटला ते दुकान आहे. तर एक्झॅक्टली मला आठवत नाही त्याचं नाव, पण तुम्हाला सांगेन. पण तिकडचे सगळे मसाले खूप छान आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये ते नाव बघून तुम्हाला सांगेन. आणि आता आपण मी मच्छी फ्राय करायची तयारी करूया. ठीक आहे. तर आता आपण फिश फ्राय मसाला घेऊ. त्यात थोडीशी मी हळद टाकेन. अजून घेऊ का? मच्छीच्या हिशोबाने बघ किती लागणार. आणि थोडंसं मीठ टाकेन. मी फिशला ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ घेतलं आहे. तर मी ह्यात अजून थोडासा टाकते. मी ह्यात थोडंसं कढीपत्ता टाकते आणि हे आगूळने सगळं मिक्स करून घेते. थोडंसं आगूळ टाकते मी ह्यात. बोल. सो मी आगूळ टाकले आहे आणि आता मिक्स करून घेते. हा मी थोडा थिकच ठेवणार आहे, कारण तो लावल्यावर मग मच्छी छान फ्राय होईल आणि रेड रेड पण दिसेल. मच्छीला अशी लेअर आली पाहिजे मसाल्याची मस्त. हाताला पण तिखट तिखट हा तुझ्या डोळ्यात घालणार आहे मी. हां, झोंबायला. सो आता माझ्या मच्छीला मसाला लावून झालाय. आता मी फ्राय करायला टाकते. सगळी मच्छी नाही फ्राय करत आहे, थोडीच मच्छी फ्राय करणार नाही. आणि आम्ही रवा नाही लावत, कारण आम्हाला मसाला फ्राय जास्त आवडतं. सो आणि ते कुरकुरीत झाल्यामुळे ती चव पण लागत नाही पूर्ण, ती कडा कुरकुरीत होते आणि मग तो मासा खायला पण मिळत नाही म्हणजे व्यवस्थित. टेस्ट बदलते. आधी आवडायचं, पण आता जरा ती मसाला जास्त आवडतो. कारण मी तर गोव्याला खाल्लेलं असं कुठे फॅट फिश मध्ये, तेव्हापासून आम्हाला मसाला फ्राय मासे जास्त आवडायला लागले. सो फ्राय करून घेऊया. सो पॅन मध्ये पहिले मस्त कढीपत्ता टाकून घ्यायचे, त्यामुळे जास्त चव येते फिशला. आणि मग आपण आपले मासे सोडायचे. तर आता मासे एका साईडने मस्त फ्राय झाले आहेत. आता आपण त्यांना दुसऱ्या साईडने फ्राय करू. सो आता आमचे मासे मस्त फ्राय झाले आहेत आणि आता आम्ही मस्त जेवायला बसणार आहोत. खूप टाइम नंतर मी स्वतः मासे बनवलेत, तर बघूया कसे लागतात. वर्षा म्हणजे बनवलेच नव्हते. हा वर्षानंतर, कारण माझे फ्रेंड्स आलेले तेव्हा मी बनवलेले. त्यानंतर 2.5 वर्ष झाले असतील, त्यानंतर मी आता मासे बनवलेत. पण ठीक आहे, आता आपण खाऊन बघू.